सत्कार मूर्ती विजय अण्णा बोराडे, तेजनकरजी, माजी आमदार विलासजी खरात, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, माजी आमदार अरविंदजी चव्हाण, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अंकुशराव राऊत, तुळशीरामजी शेळके, डॉक्टर उजवणे, बाळकृष्ण शहापूरकर, नानासाहेब देशमुख, द्वारकाभाऊ पात्रीकर, मोरेजी, रघुनाथजी काळे, लहाने पाटील, राय थट्टाजी, सर्जेराव ठोंबरेजी, डॉक्टर भाला, अजून काही नाव आहे डोळ्यासमोर काय दिसतात. आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी विजयांनाचा आपण सत्कार केला आणि तोही ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने. माझी एक भाषणात थोडी अडचण होणार आहे. 2-3 दिवस मी ताप अंगात राखून फिरतोय. त्या गोळ्याने घसा पण जरा थोडा खरखर करतोय आणि मधून मधून खोकला पण येतोय. तर हा जो सत्कार आहे हा विशेषतः त्यांनी शेतीमध्ये जे काम केलं, शेतकऱ्यासाठी काम केलं आणि शेतीला 2 गोष्टीची अत्यंत आवश्यकता असते. एक पाणी आणि दुसरं वीज. आणि या दोन्ही वस्तू शेतकऱ्याला सहजासहजी मिळत नाही. काही ठिकाणी त्याला पाणीच लागत नाही, काही ठिकाणी पाणी फार दिवस पुरत नाही. आणि म्हणून या 2 गोष्टीला मदत झाली पाहिजे. आणि निसर्गातून पडलेलं पाणी हे त्याच ठिकाणी जर अडवलं तर विहिरीला थोडंफार पाणी वाढतं आणि मग एक पीक का होईना हक्काने घेता येतं. पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम तर 1983 सालापासून चालू आहे. मी पण सभागृहात पुष्कळ त्याच्यावर भाषणं केली. जे पाणलोट क्षेत्र होतं ते माथ्यापासून पायथ्यापर्यंत, मग जिथून पाणी लोटतं आणि जे नदीला मिळतं तिथपर्यंत ते बांधलं गेलं पाहिजे. पण आता सहसा कुठे घडलेलं फारसं नाही, कारण अनेक अडथळे असतात मध्ये. आणि म्हणून ज्या शिवारातलं पाणी त्या शिवारात अडवायचा प्रयत्न केला तर तिथल्या शेतकऱ्याला लाभ मिळतो. अण्णांनी आडगाव ठोंबरेचं नाव घेतलं, तिथं त्यांनी पहिल्यांदा काम केलंय. ते त्यांनी अगोदर छोटे छोटे बांध बांधलेत आणि त्याच्यातूनच त्यांना काही लाभ झाला. मग ज्याला आणखी पाणी पाहिजे होतं, किमान 8 नाही म्हणजे 2 पिकं घेता येतील असं पाणी त्यानं उपलब्ध झालं. पहिला पीक तर पावसाळ्यात येतो, पावसाचा तांड्या घेऊन बसलं ते विहिरीनं पाणी द्यावं लागतो. आणि दुसरं त्यांनी मग धरणाखालून पाईपलाईन केल्या गावाला आणि चांगलं बागायत करतात. म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या गावामध्ये वर्षे 2 वर्ष 4 वर्षात चांगलं भरपूर उत्पन्न निघायला लागलं. त्यांचे आकडे पण त्यांच्याकडे असतील, मी त्या आकड्याच्या घोळात जात नाही. आणि म्हणून शेतीला पाणी आवश्यक आहे. मी ज्यावेळेला आमदार झालोय त्यावेळेला माझ्या डोक्यात एकच विषय होता, पाणी अडवायचं म्हणजे पाझर तलाव करायचे. 85 ते 2004 पर्यंत 600 पाझर तलाव मी माझ्या मतदारसंघात करून घेतले होते आणि त्याचा आजही फायदा आहे. नंतर आता मागे एक जलयुक्त शिवारची कल्पना निघाली आणि ज्या ज्या गावामध्ये जलयुक्त शिवार झालं आपल्या शिवाराचं पाणी बाहेर नाही जाऊ द्यायचं. ज्याने ज्याने राबवलं त्याला खूप फायदा झाला आणि त्यामुळे जलयुक्त शिवार हे देखील एक अत्यंत प्रभावी साधन आपल्याला मिळालं. आता शेतीवर बोलणारे, शेतीचं तत्वज्ञान सांगणारे आपल्याकडे आता माणसं आहेत. एक काळ असं होतं की त्यावेळेला असं कोणी बोलत नव्हतं, समजून सांगत नव्हतं. मग अभ्यासाने आपल्याला ते यायला लागलं, आपण करायला लागलो. जे अण्णा त्यांनी शेतात प्रत्यक्ष काम केलेलं नाही. मोठ्या खर्च लेकरू. त्यांच्या आजोबा आमच्या जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष सखाराम पंत पाटील, त्यांना पद्मश्री पदवी मिळाली. मी ज्यावेळेला शाळेत जायचो पिंपरीला, मी 4थी पासून जायला लागलो. मी जन्मलो
स्वातंत्र्याच्या आधी, पण शाळेत गेलो स्वातंत्र्याच्या नंतरच. आणि मग 4थी पासून मी पिंपरीला जायला लागलो. आणि आमच्या पुढे एक वर्गाने पुढं होते. आणि त्यामुळे मी तर प्रत्यक्ष शेतीत कामही केलं, शेतीमध्ये काय करायचं तेही करून घेतलं. मी सुट्टीच्या दिवशी शेतात जायचो माणसाबरोबर, वडिलाबरोबर, भावाबरोबर, आणि हौशेने नांगर धरायचो. ते नांगरात 6 बैली नांगर असायचा. थोडा पठ्ठा मोठा घेतला पट्टा आणि नांगर दाबला चांगला कचकून, तो बैलच बांगायची. मला पाहुणे आले पाहायला. माझं 13-14 वर्षाचं आहे, 14-15 वर्षाचं वय होतं. आणि मी त्यावेळेस नांगर धरला होता. ते पाहुणेवाले पाहून तसेच गेले परत. त्याला वाटलं आज शेतकरी आहे, शेतकरी पोरग कुठं त्याला पोरगी देत बसाव आणि हे करत बसाव. पण मी शेतीतही काम केलं प्रत्यक्ष, हे हौस म्हणून त्यावेळेला, मदत म्हणून. परंतु ते मला ते काम आलं. आणि आमच्या शाळेत जाताना सरस्वतीमध्ये 5 किलोमीटर सकाळी जाणं, संध्याकाळी परत येणं, असंच काम असायचं. आणि त्यामुळे आता शेती तशी शेती यंत्राची झाली, पण आता बैलाची शेती फार कमी झाली. राजस्थानमध्ये तो जो शेतकरी बैलाने शेती करतो त्याला वर्षाला 30,000 रुपये सरकार देतो. वर्षाला 30,000 बैलाने शेती. का तर तुमची खरी मेहनत बैलानीच होते, ट्रॅक्टरने नाही होत. आंतरमशागत बैलानीच करू शकते. आणि जमीन कोणत्या पिकासाठी कशी करायची हे बैलाकडूनच करून घ्यावं लागतं. आता आम्ही बाजरी पेरतो. बाजरीला कशी जमीन लागते? बाजरीला घट्ट झालेली जमीन, म्हणजे टिफन अशी उडत चालली पाहिजे, ती बाजरी पेरणीची जमीन म्हणतात त्याला. टिफन अशी धडधड धडधड करीत गेली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ दाणा खोल पडू नये. आणि खोल पडला तर तो मग त्याच्यावर दडपण मातीचं आलं की तो उगवायला अडचण निर्माण होते. पण गव्हाची शेती कशी करायची? गव्हाची जमीन कशी लागते? तर गव्हाची जमीन अशी लागते, ती अतिशय मऊ 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 लागते. ट्रॅक्टरने आपण इतकी मऊ शेती करू शकत नाही. शेती बाजरीच्या पेरण्यासाठी इतक्या पाळ्या देता येत नाही. पाळ्यावर पाळ्या, पाळ्यावर पाळ्या, मध्ये वखराच्या, नंतर रासणीच्या. आणि ह्या जादा दिल्या तर स्वाभाविकपणे जमीन घट्ट होते, थोडा ओलावा असला की. पण गव्हाची जमीन ती अशी झाली पाहिजे मऊ. आम्हाला तेव्हा काही उदाहरणं सांगितले. बाजरीची भाकरी रात्रीची, सकाळी जर एका मोठ्या परातीत चांगली कुचकरून घेतली आणि गरम दूध टाकलं त्याच्यात, तर त्या जेवणाला दाताचं कामच नाही. दात लावायचं काही गरजच पडत नाही, सरळ जातं पोटात. इतकी अशी मऊ मऊ जमीन लागते. आता हे कोणी पाळत नाही. मग उत्पादन कमी होतं, अमुक होतं, तमुक होतं. आणि आपल्याकडे शेती ही बरीचशी वाया गेली, ती गाजर गवत आल्यामुळे. मी त्याचं नाव तुम्हाला वेगळं माहितीये, पण मी कुठं त्याचा उल्लेख करत नाही. 72च्या दुष्काळाच्या आधी आपण जे बाहेरून आणत होतो धान्य, अमेरिकेहून मिलो आणला, लाल गव्हाचा, लाल ज्वारी, त्याला मिलो म्हणत होते. आजकालच्या पोराने तिची भाकरी पाहिली ना तर आधीच म्हणे बापरे आता मरतो, मेलो मी आता. ती मिलोची भाकरी खाऊन खात नव्हते पोर, पण ती खावी लागली त्यावेळेला. तिच्या बरोबर, त्या मिलो बरोबर, गव्हाबरोबर ते गाजर गवताचं बी आपल्याकडे आलं. आपल्याकडे आलं म्हणजे ते मुद्दाम पाठवलं गेलं की तुमची शेती ही अशीच राहिली पाहिजे, म्हणजे आमच्या धान्याला एक चांगलं भारतातलं मार्केट. पण आपल्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर बात केली ना.
विहिरी खोदल्या, बँकांनी कर्ज दिलं, पाईपलाईन केल्या आणि बागायत केली जमीन. आणि त्या काळी स्वातंत्र्याच्या नंतर आपली पाकिस्तानात गेलेली लोकसंख्या सोडली तर 36 कोटीची होती. त्यांना पण पुरत नव्हतं. आता 140 कोटीला वरून आपलं अन्न झालं जागा आहे. सरकार विकत घेतं आणि मोफत वाटतं, फुकट. करणार काय ठेवू? इतका गहू ठेवतील कुठं आणि करतील काय ठेवून? म्हणून फुकट वाटा, फुकट. अशी आता इतकं उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांनी काढलं, भलं कर्ज काढलं, सगळं केलं, पण तेवढी आमची जमीन एवढं उत्पन्न देते हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून यंत्राची शेतीपेक्षा बैलजोडीच्या शेतीवर आता लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतीला जोड व्यवसायाची गरज, आणि जोड व्यवसाय तोच बरा परवडू शकतो, तो म्हणजे दुधाचा. आपला देश जगात दुधाला नंबर 1 आहे, दुधाला नंबर 1. आणि आपल्या देशात दुधाला पहिला उत्तर प्रदेश, दुसरा राजस्थान, महाराष्ट्र खाली आहे, आणखी गुजरात ते खाली आहे, कर्नाटक खाली आहे. आणि त्यामुळे दुधाचा व्यवसाय वाढला की जनावरं वाढतात, जनावरं वाढलं की शेण मिळतं, शेण मिळालं की ते खत म्हणून उपयोगी पडतं. आता लोकाला रसायन मुक्त अन्नधान्य लागते. रसायन मुक्त तुम्हाला भाजीपाला पाहिजे. कुठून आणणार रसायन मुक्त? आपण तर आतापर्यंत इतका खर्च केलाय, अफाट वापर केलाय रासायनिक खतावर आणि त्या फवाऱ्यावर, औषधाच्या, आणि त्याच्यामुळे कॅन्सरचे पेशंट वाढले. 8 माणसामागे 1 कॅन्सरचा पेशंट आहे. ते काही जागतिक किंवा देशातले लोक सर्वे करतात, मोठमोठ्या कंपन्या त्या सांगतात 8 माणसामागे 1 कॅन्सर. मी पण बळी पडलो त्याला, नाही असं नाही, पण सुधारलो. आणि त्यामुळे या व्यवसायाकडे जोड व्यवसाय वाढला दुधाचा, तर आपल्याला रसायन वापरायची फार गरज पडणार नाही. आमच्या गावात पाहतो आम्ही, आमच्या गावात जे चांगले दूध देणारे शेतकरी आहे ना, त्यांच्यावर भरपूर शेण निघतं. 10-10, 12-12 गायी असतात, तर तेवढं त्यांच्या 4-5 एकरला, 5-7 एकरला पुरतं ते. आणि आता शेती कमी झाली, शेतीतल्या वाटण्या अजून किती होतील माहित नाही. म्हणजे आम्ही त्या कोकणातल्या लोकांना ते म्हणायचे की हो किती शेती हो तुमच्याकडे, त्यांना विचारलं तर तो म्हणते गावात मी लँड लॉर्ड आहे. तो सांगायचा आमच्या गावात मीच लँड लॉर्ड आहे. किती जमीन आहे रे बाबा तुला? 5 एकर. आणि लँड लॉर्ड आमच्याकडे 100 एकर जमीन होत्या इकडे मराठवाड्यामध्ये. शिलिंग मध्ये गेल्या, पण काही शिलिंग लोकांनी वाचवले. खरात साहेबांना नक्की माहिती, कोणाच्या नावावर केल्या आणि त्या वाचल्या. काय माझा काही विरोध नाही त्याला, काही मला म्हणायचं. पण इतकी भरपूर जमीन असलेला आमचा हा मराठवाडा आहे. आणि म्हणून आपल्याला याकडे अधिक नजरेने आता शेतीच्या उत्पादनाकडे पाहावं लागेल. शेतीपेक्षा मी आणखी एक विषय आपल्यासमोर ठेवतोय. मी मध्ये याच हॉलमध्ये शिक्षकाच्या समोर बोलत होतो. असंच गच्च भरलेला होता आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक, खाजगी संस्थांचे शिक्षक मी आले होते. आणि आता तिकडे तर मला सगळ्या युनिव्हर्सिटीत भाषण करावं लागतं. मी कॉलेजला गेलेलो नाही, पण कॉलेजची डिग्री वाटतोय आणि भाषणं करतोय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता शिक्षणाचा पाया अधिक मजबूत केला पाहिजे. शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करणं याचा अर्थ विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वाढवणं, त्याची शारीरिक क्षमता वाढवणं. आणि आपली बौद्धिक आणि शारीरिक क्षमता हे इतकी कमी झाली तर योगी अरविंदाने एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकातलं एक चॅप्टर आहे. तो चॅप्टर आहे
की जर पूर्वीचा एखादा माणूस आला त्या काळातला आणि तो आपल्या नातलगाच्या समोर बसला तर तो म्हणेल, अरे काय झालं काय तुझं, एवढा बारीक का झाला, एवढा लाल का झाला, एवढा दुबळा का झाला, एवढा बुद्धिहीन का झाला, एवढं शारीरिक तुझं गेलं कुठं, असं तो माणूस बनेल. मी नेहमी बाप्पा रावळचं उदाहरण सांगतो, आमच्या तिकडं सांगतो. बाप्पा रावळ म्हणजे उदयपूरचे राजे. ते 712 इसवी सन 712 राज्यावर आला आणि त्याच वेळेला अफगाणिस्तानातून मोहम्मद बिन कासिम आला. त्यांनी तर सिंध प्रांत जिंकला. सिंधचा शेवटचा राजा होता, त्याचा तिथला, त्याचं नाव होतं दाहीर. त्याला त्यांनी लढून तो जिंकला आणि मग तो पुढं पुढे आला ना, तो 715 गेला, पण परत गेला बिमार पडल्यामुळे. पण त्याचे सैन्य वगैरे त्यांचे दुसरे लोक येतच होते. ते आले चित्तोडगडापर्यंत आणि चित्तोडगडाचा जो राजा होता त्याच्याशी त्यांचं लढाई चालू होती. बाप्पा रावळ उदयपूरचे ते त्याला मदत करायला गेले आणि त्यांना आलेल्या लोकांना एवढं जोडलं, तो जिथून आला मोहम्मद बिन कासिम तिथपर्यंत रेटीत नेलं. आणि ज्यावेळेस परत आला बाप्पा रावळ, त्या प्रत्येक 100 बैलावर एक पोलीस चौकी उभी केली. पुन्हा कोणी आलं तर आपल्याला कळा. आणि या माऱ्यामुळे, बाप्पा रावळच्या माऱ्यामुळे 200 वर्ष आपल्यावर कोणाचे आक्रमण झालं नाही. 200 वर्ष एवढा जाब बघा, इतिहास चालून तुम्हाला नक्की सापडेल. आणि तो परत आला त्यावेळेला तो पंजाबमध्ये आला आणि तिथे काही दिवस मुक्कामावर राहिला. सैन्य जाताना पायी जातं, त्यावेळेला तर काही फार घोडे सगळ्याकडे नसायचे, पण जिथं तो थांबला त्याच नावाने तिथं रावळपिंडी गाव झालं. कारण तो बाप्पा रावळ पंजाबमध्ये पंजाबी भाषेत गावाला पिंडी म्हणतात, म्हणून ते रावळपिंडी. ते 8व्या शताब्दीतलं. आणि त्या रावळपिंडीपासून 34 किलोमीटरवर तक्षशिला विश्वविद्यालय होतं. तक्षशिला विश्वविद्यालय, नालंदा आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये होतं. आता हे तक्षशिला तिथं होतं. ते त्या पहिल्यांदा जे आक्रमण केलं त्याच वेळा पाडलं, उरलं सोडलं नंतर पाडलं वगैरे, ते चालेल सगळं. पण आपली जर बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर आता लहानपणापासून पहिल्या वर्गापासून त्याला जोर दिला पाहिजे. मी तिथल्या विद्यार्थ्याला पण विचारतो, डिग्री घ्यायला येणारे पोरांना, इथल्या विद्यार्थ्याला पण विचारतो, किंवा तुम्ही आता डिग्री घेतली, UPSCची परीक्षा देणार का, MCSCची परीक्षा देणार का? पूर्ण हातवर नाही करत. का नाही करत? मी त्यांना विचारतो, तुम्ही हातवर का नाही करत? त्यांच्या मनात भीती, आपण पास होणार नाही. कारण त्यांचा प्रायमरी पासून तर 10वी पर्यंत जो पाया असतो तोच मजबूत झालेला नाही. तो मजबूत झालेला नाही. पास होतात आणि परीक्षेच्या काळात अनेक जण पकडल्या जातात. म्हणजे शिक्षण कसं घ्यायचं पोरांनी, तर त्याला ते दिलं पाहिजे. शांता शेळके म्हणून सगळ्याला नाव माहिती आहे, कवयित्री फार मोठी. तिचे गुरु होते श्रीम माटे. आणि ते म्हणायचे, त्यांना विचारलं काय करता गुरुजी? चिंता करीतो विद्यार्थ्याची. तर त्या श्रीम माट्याने लिहून ठेवलंय शांता शेळक्यांनी, की आमचे गुरुजी आम्हाला शिकवत होते त्यावेळेला ते जो पाठांतरासाठी धडा होता त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगत राहायचे. आम्हाला त्यावेळेला वाटायचं की हे काय विषय सोडून का आम्हाला शिकवतात, काही का सांगतात काही. ते अनेक कहाण्या सांगायचे, अनेक रेफरन्स सांगायचे
आणि मग त्या शांता शेळकेने लिहिलं की त्याच्यामुळे त्यांच्या शिकवणीमुळे आमची दृष्टी विशाल झाली. दृष्टी विशाल झाली. आता दृष्टी जर विशाल व्हायला पाहिजे असेल विद्यार्थ्याची तर त्याचं केवळ पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहता त्याला अनेक मार्गाने विद्यार्थ्याला शिकवलं गेलं पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे, त्याचे संदर्भ देता आले पाहिजे. आणि हे संदर्भ दिले की विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वाढते. ही बौद्धिक क्षमा वाढण्याची गरज आहे. आता बौद्धिक क्षमता वाढण्याचं काय माप आहे तुमच्याकडे? असं काही मीटर नाही. ताप तपासायला आहे, आपल्या जसं बीपी तपासायला आहे, असं काही मीटर आहे का बौद्धिक क्षमता वाढायचं? तसं मीटर नाही. पण एकच मीटर आहे, बिना कॉपीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पाहिजे. याचा अर्थ त्याची शिक्षा चांगली झाली, त्याचं शिक्षण चांगलं झालं. इतकं त्याला भरवलं गेलं पाहिजे विद्यार्थ्याला त्याच्या डोक्यामध्ये, तर त्याला कॉपी करायचं ध्यानच आलं नाही पाहिजे. इतकं शिक्षण दिलं जातं का आज? एवढं शिक्षण दिलं जात नाही.